विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आणि तुमच्या पालकांचं स्वप्न आहे की नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळावा आणि मग प्रवेश मिळवायचा असेल तर आपल्याला अभ्यास तर करावाच लागेल. चला तर मग आपलं नवोदयचं पुस्तक उघडा, त्याच्यातला गणित विषयामधला पहिल्या प्रकरणातला भाग संख्या आणि संख्या पद्धती हे उघडा आणि स्वाध्याय 1.1 हे आता आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यांनी तुमच्या जवळ हे नवोदयचं पुस्तक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि हे पुस्तक उघडा, वही उघडा, पेन काढा आणि एक 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 प्रश्न हे सगळे समजून घ्या. बघूया सर्वात अगोदर नमुना प्रश्न काय दिलाय. पहिला नमुना प्रश्न पहा बरं. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती? सोडवून दाखवलेला प्रश्न आहे मुलांनो, तरी सुद्धा तुम्ही छानपैकी प्रश्न 3 वेळेस वाचा आणि नंतर मग त्याचं आपण उत्तर आणि स्पष्टीकरण पाहू. वाचा बरं मुलांनो, लगेच वाचा. वाचलं ना? एक लक्षात घ्या मुलांनो, प्रश्नाला जर तुम्ही महत्त्व दिलात तर उत्तराला महत्त्व आहे, उत्तराला महत्त्व नाही बरं का. मग आता प्रश्न समजला. एक कोणती तरी 2 अंकी संख्या आहे बरं का. आणि आता मग कोणती तरी 2 अंकी संख्या म्हणजे कोणती रे? ABCD ह्याच्यापैकी कोणती तरी एक 2 अंकी संख्या आहे. त्यांच्या अंकांची बेरीज 11 आहे. बघा बरं 11 आहे का? 8 आणि 3 11, 7 आणि 4 11, 7 आणि 4 11 आणि 8 आणि 3 11. हे सगळ्यांचीच बेरीज 11 येईल. या पुढं त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता. आता ह्या सगळ्यामध्ये जर 27 मिळवले, ह्याच्यात 27, ह्याच्यात 27, ह्याच्यात 27 आणि ह्याच्यात 27 जर मिळवले तर पुढं काय म्हणले? मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती? मग आता स्थाने बदलतात म्हणल्यावर काय यायला पाहिजे? हे 83 आहे तर 38 यायला पाहिजे, हे येत नाही. हे 74 आहे, त्याच्यात 27 मिळवलं तर 47 यायला पाहिजे, हे चुकलं. आता हे 47 आहे आणि हे 27 आहे, मग आदला बदल बरं का. म्हणजे हे 47 असं आदला बदल केलं तर हे झालं 74. पुढं 7 आणि 7 14ला 4 हातचाला 1, 4 5 6 7 आलं की रे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 38 आणि 27. तरी तुमच्या समाधानासाठी बघूया. 7 आणि 7 14 आणि 1 15ला 5 यायलंय आणि 3 आणि 2 5 आणि 1 6 हे पण नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. व्यवस्थित प्रश्न वाचला की उत्तर येतच आहे. पहा पुढचा. बघूया दुसरा प्रश्न, नमुना प्रश्न मधला बरं का. काय दिले? 30,746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे? अरे किती सोपा प्रश्न आहे हा मुलांनो. आता बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग आता स्थानिक मूल्य सगळ्यात जास्त कशाचं आहे? 6चं 6, 4चं 40, 7चं 700, 0चं 0 आणि 3चं 30,000. म्हणून ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे, पर्याय नंबर 3. कारण 3चं स्थानिक मूल्य 30,000 व्हायलंय. किती सोपा प्रश्न होता. हे पहा पुढचा नमुना प्रश्न. पाहूयात तिसरा नमुना प्रश्न. फार सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. बघा काय म्हणले? 7,05,002 ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहिताल? आता बघा 7,05,002. मग आता काय करायचं? ह्याच्यापैकी कोणतं तरी उत्तर या. 5,002 कुठं आलं रे? ते बघा 5,002 एवढं जरी सापडलं तरी भरपूर झालं. मग आता बघा इथं दिलेलं आहे 502 म्हणजे हे उत्तर येणार नाही. इथं एकक, दशक, शतक, हजार, 5,002 हे येऊ शकते. हे एकक, दशक, शतक, हजार नाही, हे नाही, हे 502 नाही. म्हणजे एका सेकंदात तुम्हाला कळालं की याचं उत्तर पर्याय नंबर 2 आहे. मग पूर्ण पडताळून बघा. 7,05,002 बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख आलं की रे. म्हणजे काय बघा 7,05,002 पडताळून सुद्धा आलं. होतं ना सोपं. पहा पुढचा प्रश्न.
बघा चौथा प्रश्न काय दिले मुलांना चौथ्या प्रश्नात, पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती. मला ना असे प्रश्न सोपे सोपे वाचू लागले की वाचता वाचताच मला हसू येत आहे, म्हणजे इतके सोपे प्रश्न. बघा चौथा प्रश्न, सर्वात लहान कोणती. मग ह्याच्यापैकी मग आता काय करावं लागेल, एकक दशक शतक मोजा. एकक दशक शतक 1000 10,000, एकक दशक शतक 1000 10,000, एकक दशक शतक 1000 10,000, सगळे 10,000 पर्यंतच आहेत. मग सगळे काय आहेत, 70,000 70,000 70,000 70,000. आणि मग सगळ्यात लहान म्हणलंय ना, मग 70,700. मग ही नाही येणार. हे 70,077 आहे आणि 70,700 ही पण मोठी झाली. 70,077 रुपये, 70,070 रुपये, सगळ्यात लहान हीच आहे ना रे. समजलं. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं मुलांनो, पाचवा प्रश्न काय दिला. पाचव्या प्रश्नात 0 4 6 आणि 8 कंसातील अंक पुनरावृत्त होऊ शकतात. हे वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्यातील फरक काय. मग आता कमाल म्हणजेच काय रे, मॅक्झिमम. कमाल म्हणजे काय, मोठ्यात मोठी. आणि किमान म्हणजे काय, किमान म्हणजे लहानात लहान, मिनिमम. मग आता आपल्याला हे अंक वापरायचे आहेत आणि मॅक्झिमम 6 अंकी संख्या तयार करायची बरं का. आता मॅक्झिमम मोठ्यात मोठी संख्या तर कशी तर होईल, 8 6 4 0 ही मोठ्यात मोठी झाली. अरे पण आपल्याला 6 अंकी करायची आहे, ही तर 4च अंकी झाली. मग 6 अंकी करण्यासाठी काय करावं लागेल, 2 अंक वाढवावं लागतील. मग 2 अंक कोणते वाढवायचे, मोठ्या संख्येचे. मग काय होईल, ती संख्या 8 8 8 6 4 0 झाली का. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही जमणार नाही. मग छोट्यात छोटी संख्या कोणती होईल, छोट्यात छोटी हे बघा 4 0 6 8. अरे पण ही पूर्वीसारखीच झाली 4 अंकी. आपल्याला करायची 6 अंकी छोट्यात छोटी. मग कोणता अंक वाढवावा लागल, 0 वाढवावा लागल. 4 0 0 6 आणि पुढं दिलंय 8. अरे आणखीन एक 0 वाढवावं लागेल. 4 0 0 0 6 8. आता ह्याच्यातून करावं लागेल वजा. हे झाली का, मोठ्यात मोठी 6 अंख्या आणि छोट्यात छोटी 6 अंकी संख्या. मग 10तून 8 गेले किती उरले, 2. कुठं आहे 2, अरे आलं का उत्तर. ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही, एकक वरूनच उत्तर कळालं आणि हेच उत्तर येणार. बघा तुम्ही आता इथं 7 येत आहे, इथं लहाचा इथं आला. 14तून 7 गेले 7 आला का. पुन्हा तिकडलाचा इथं आला. 6तून 1 गेले 5 आलं. 8ला 8 आलं. त्याच्यानंतर 8ला 8 आणि 8मधून 4 गेले 4. 488 572. समजलं मुलांनो. म्हणजे उत्तर तर यावं पण त्याच्यासोबत थोडंसं युक्ती पण वापरायची. चला पहा पुढचा प्रश्न. बघूया 6वा प्रश्न काय दिले. 6व्या प्रश्नामध्ये 5 अंकी कमाल संख्या. कमाल म्हणजे काय रे, मॅक्झिमम म्हणजे मोठ्यात मोठी. 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक आहे डॅश डॅश. मग आता हे फरक आहे म्हणल्या. मग 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणलं तर सोपं आहे. 1 2 3 4 5. 9 हा अंक 5दा घेतला किती, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. आणि 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1 घ्यायचं, त्याच्या पुढं 1 2 3 4 0 दिले की ही झाली 5 अंकी. मग आता ह्याची वजाबाकी करावी लागेल. मग वजाबाकी 1 येईल का, वजाबाकी 900 येईल का, वजाबाकी 9000 येईल का, नाही. वजाबाकी करायच्या आधीच उत्तर तयार आहे. 89,999 100% येणार. तरी बघा 9तून 0 गेले 9, इथं 9 इथं 9 इथं 9, 9तून 1 गेले 8. उत्तर आलं 89,999. पर्याय नंबर 4 उत्तर आलं. हे महत्त्वाचं आहेच पण उत्तर येण्याच्या अगोदर तुम्हाला कळणं हे तर फार महत्त्वाचं आहे. कळालं. मग चला पहा पुढचा प्रश्न. बघूया 7वा प्रश्न काय दिले. 4 अंकी संख्या एकूण किती आहेत. मग आता आपण 1 अंकी 2 अंकी 3 अंकी मोजतोच ना, तसं आता 4 अंकी संख्या एकूण किती आहेत हे काढायचं आहे. मग इतके पर्याय दिलेले आहेत. मग आता 4 अंकी एकूण संख्या किती आहेत. मग हे 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती, 9,999 सगळ्यात मोठी.
आणि मग 4 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती? 1000. बरोबर आहे. पण ही 1000 तर 4 अंकीच आहे ना, मग हे घ्यावं लागेल आपल्याला. मग 4 अंकी मोठ्यात मोठी 9999 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी किती? 999. बरोबर आहे. म्हणजे ह्या 9999 मधून 999 ही 3 अंकी, ह्याच्या पुढे 4 अंकीच आहेत ना. म्हणजे किती 4 अंकी संख्या नाही आहेत? 999 हे नाहीत, उरलेल्या त्याच्या पुढच्या आहेत. 9999 पर्यंत आहेत, म्हणून ह्याची वजाबाकी करायची. इथं 0, इथं 0, इथं 0, 9, म्हणून ह्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 3. समजलं? 4 अंकी किती संख्या आहेत त्याच्यामधून 4 अंकी किती संख्या नाहीत ते वजा केलं, उत्तर जे आलं ते पर्यायाला व्यवस्थित रंगवायचं. पहा पुढचा प्रश्न. पाहूया मुलांनो 8वा प्रश्न. 0, 1, 2, 3 या अंकांचा एकदा उपयोग करून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी समसंख्या आहे डॅश डॅश. मग कोणती आहे? एक लक्षात घ्या, काय विचारलंय? 0, 1, 2, 3 हे अंक वापरून 4 अंकी समसंख्या म्हणलंय. मग आता इथं एकक स्थानी 3 आहे, इथे एकक स्थानी 3 आहे, म्हणजे हे सम झाल्या का संख्या? नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ह्याला कट करून टाकायचं, हे नाहीये. मग आहे कोण? हे सम आहे, हे सम आहे. मग 4 अंकी सम 0, 1, 2, 3 0, 1, 2, 3 0, 1, 2, 3 दोन्ही पण सम आहेत. आणि ह्याच्यातलं लहान आणि दोन्हीमध्ये 4 अंक आहेत. मग ह्याच्यातलं लहान कोण आहे? 1032 लहान आहे का? 1230? अरे हे तर मोठं झालं, म्हणून लहानात लहान झाली. पर्याय नंबर बी 2. समजलं मुलांनो? 8व्याचं उत्तर पर्याय नंबर बी. पहा पुढचा प्रश्न. बघूयात प्रश्न 9वा. काय दिले 9व्या प्रश्नात? 6, 4, 2, 1 आणि 0 यांचा एकदाच उपयोग करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या आहे. मग आहे कोणती आहे? तर ABCD पैकी कोणती तरी आहे. मग कोणती संख्या म्हणले? हे बघा 6, 4, 2, 1, 0 हे अंक वापरून 5 अंकी संख्या तयार करायची. हे मला सांगा रे, पर्याय बी हे 5 अंकी आहे का? नाही आहे. हे 0 दिले म्हणजे हे 4च अंकी झाली, पर्याय बी नाही येणार. उरलेले पर्याय 1, 2, 3 हे 5 अंकी आहेत. आणि पण 5 अंकी काय म्हणले प्रश्नामध्ये? किमान. किमान म्हणजेच काय रे? मिनिमम, लहानात लहान. मग लहानात लहान कोण आहे ह्याच्यामध्ये? हे तर 61,000 आहे, हे तर लय मोठं झालं. हे 12,000 आहे, हे तर लय मोठं झालं. मग हे 10,000, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी हे कोणतंच येणार नाही. पर्याय नंबर डी 10,246. 10,246 सगळे अंक आहेत. समजलं मुलांनो? पाहूया पुढचा प्रश्न. अरे पुढं तर नमुना प्रश्न नाही आहेत. मग हा नमुना प्रश्नाचा सर्व भाग समजला. या नमुना प्रश्नामध्ये सुद्धा परीक्षेत आलेले प्रश्न होते बरं का मुलांनो. मग परीक्षेत आलेले प्रश्न जर इतके सोपे असतील तर येणाऱ्या परीक्षेत सुद्धा असेच सोपे प्रश्न येतील. मग छानपैकी अभ्यास करा. गृहपाठ हा आहे की स्वाध्याय 1.1 हे पूर्ण सोडवा आणि सोडवल्यानंतरच पुढं पहा. मग उघडा वही आणि सोडवा लवकर. रनिंग करण्यासाठी काही विद्यार्थी थांबलेले आहेत बरं का, शर्यतीसाठी. आणि शिक्षकांनी म्हणले स्टार्ट, म्हणलं की सगळे पळतील. आणि सगळे पळाले आणि तुम्ही जर तिथं बसून जर प्राणायाम करू लागला तर तुमचा पहिला नंबर येईल नाही. रनिंगच्या शर्यतीमध्ये धावावंच लागेल. तसं आता नवोदयच्या परीक्षेला तुम्ही बसलात म्हणजे आपल्याला अभ्यास करावाच लागेल. मग गृहपाठ केला ना 1.1 हे अगोदर तुम्हाला करायला सांगितलं होतं. छान, जर केला असेल तर तपासून घ्या आणि नसेल केलं तर स्वयंअध्ययन आवश्यक आहे. नवनीत कंपनीचं तुमचं स्वतःचं पुस्तक उघडा नवोदयचं आणि पहा स्वाध्याय 1.1 मधला पहिला प्रश्न काय दिले पहा बरं पुस्तकामध्ये. 7,53,357 ही संख्या पुढील पैकी कोणती आहे? हे फार सोपं आहे बघावा.
53,357 हे कुठं आहे? आता बघायचं 357 कुठं दिले हे बघूया. शेवटचं बघायचं. 357 इथं आहे. 357 हे चुकलं. 357 इथं आहे, 357 इथं आहे, हे चुकलं. एक कळालं. काय येणार नाही हे पहिलं बघा. आता पुढचं 7,53,000 कुठं आहे? 7,53,000. अरे इथं तर दिले 753. 753 आणि 753च्या पुढे एकक दशक शतक हजार दस हजार काहीच लिहिलं नाही. 753 357 चुकलं. 1000 शब्द पाहिजे होता, हे चुकलं. मग आता 3 पर्याय चुकले म्हणजे एकच उरला आणि हेच येणार. तरी तपासून घ्या. 753,000 हे शब्द आला बघा. मग काय 753 ह्या 53चं काय? 1000 आहे, बरोबर आहे का नाही आडनाव. मग 753,357 हे करेक्ट आहे. समजलं? तुमचं कसं नावानंतर आडनाव शेवटी असते ना, तसंच एकक दशक शतक हजार हे हजार आणि 10,000 हेच आडनाव, लाख ह्याचं आडनाव, असं समजून घ्यायचं. समजलं? होता पहिला प्रश्न सोपा. पहा दुसरा प्रश्न. पहा बरं दुसरा प्रश्न. 1.1 मधला दुसरा प्रश्न काय दिलाय? 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? मग आता मोठी 5 अंकी संख्या कोणती? ह्याच्यातल्याच पैकी एक असेल. हेच अंक वापरायचे, मोठी संख्या शोधायची. मग आता ह्याच्यातली मोठी संख्या शोधू बरं पहिल्यांदा. आता हे 98,000, हे 98,000, 98,000, 98,000. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत तर सगळं बरोबर आहे बरं का. 98,000, 98,000, 98,000, 98,000. आता पुढं शतकपर्यंत बघू. 98,400, 98,600, 98,600 आणि 98,400. म्हणजे आता हे दोन लहान झाले, बरोबर आहे. मग आता ह्या दोघात कोण मोठं आहे? 98,614 मोठं का 98,641? 98,641 मोठं, 614 लहान. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बी. समजलं? छान. पहा पुढचा. पाहूया बरं तिसरा प्रश्न. काय दिलंय? 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती आहे? हे मला सांगा मुलांनो. किती सोपा प्रश्न आहे बरं. बघा बरं. 5 अंकी, सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणले? 5 अंकी लहानात लहान संख्या. मग आता बघा 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000. 1, 2, 3, 4, 5 अंक झाले लहानात लहान संख्या. आणि त्याच्यानंतर काय म्हणले? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या एवढी. मग आता ह्याच्यातील अंतर 10,000 मधून 9,999 गेले, उरतेत किती? 1 रुपया. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी 1. पहा पुढचा प्रश्न. पाहूया चौथा प्रश्न. काय दिले चौथ्या प्रश्नात? दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? आता हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का. किमान. किमान म्हणजे काय? किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त. मग आता किमान संख्या. आता दशकस्थानी 9 असलेली. मग दशकस्थानी 9 आहे का बघा बरं सगळ्यामध्ये. इथं दशकस्थानी 9, इथं 9, इथं 9. अरे दशकस्थानी तर 9 आहे. मग काय म्हणले? किमान संख्या. बरोबर आहे. कसली म्हणलं रे? किमान म्हणजे कमीत कमी. मग आता ह्याच्यामध्ये कमीत कमी संख्या कोणती आहे? लहानात लहान. एवढ्या 4 संख्यातून लहानात लहान संख्या कोणती? तर एकदम सोपं आहे मुलांनो. आता बघा हे किती आहे? हे 2,000. सगळे 1,000चे दिसायलेत. हे कटलं, हे कटलं, 2,000चे. हे आहे 1,092 आणि हे 1,290 म्हणजे हे पण कटलं. उत्तर येईल नंबर 1. म्हणजेच दशकस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर केलेली, सगळी विविधच अंकाचा वापर करून कमाल म्हणजेच किमान संख्या. किमान म्हणून त्याचं उत्तर लहानात लहान संख्या आहे पर्याय नंबर ए. समजलं? पहा पुढचा प्रश्न. पहा बरं पाचवा प्रश्न. 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहितात. 16,813. मग इथं 813 आहे, इथं 830 आहे. म्हणजे हे पर्याय येणारच नाही.
हे 813 आहे, हे 813. पुन्हा म्हणले 16 लाख, हे तर 16,000च आहे, हे पण येणार नाही. मग पुन्हा काय 16 लाख 813. मग आता हे एकक दशक शतक हजार 10,000 लाख, हे तर 1,60,813, म्हणजे हे बी येणार नाही. 3 पर्याय चुकले म्हणजे उरला एकच, म्हणजे निश्चितच आपला तेच उत्तराचा पर्याय आहे, पर्याय नंबर डी. बघा, एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख 16,813. समजलं? 5व्याचं उत्तर पर्याय नंबर डी. पहा पुढचा प्रश्न. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? फार सोपा आहे हा सुद्धा. बघा, कमाल ते किमान. कमाल म्हणजेच काय रे? मोठ्यात मोठी. किमान म्हणजेच काय? लहानात लहान. बरोबर आहे. मोठ्यापासून लहान्यापर्यंत कोणती संख्या आहे? बघा आता बघू आपण. 81,000 मोठं आहे, 16,000 लहान आहे, पुन्हा 82,000 चुकलं, म्हणजे पर्याय ए येणार नाही. कारण मोठ्यानंतर पुन्हा छोटं पुन्हा मोठं आलंय, चुकलं. हे 16,000 लहान आणि 63,000 परत मोठं 82,000, म्हणजे पर्याय हा पण येणार नाही, हे पण नाही. त्याच्यानंतर 81,000 नंतर 82,000, 82,000 नंतर 63,000, 63,000 नंतर 16,000. आता असं कसं होईल? 81,000 नंतर 82,000 येऊ शकतात का? कारण मोठ्यापासून छोटं पाहिजे, इथं छोटे पुन्हा मोठं, म्हणजे हे पण चुकला. मग आता 3 चुकले, उरला एक, म्हणजे 100% तेच येणार, पर्याय डीच उत्तर आहे. तरी तपासून घ्या. 82,000, पहिलं 1000च बघू. 82,000 नंतर 81,000, 63,000, 13,000. लक्षात आलं? 82,000, 81,000, 63,000, 13,000, सगळं उतरता क्रम. समजलं? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी. समजला? यासारखा प्रश्न आला तर सोडवायचा बरोबर. हा, बघूया 7वा प्रश्न. काय दिले आहेत तरी सोपे सोपे प्रश्न आहेत ना सगळे. पहा बरं 7वा. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. कोणती आहे? ABCD पैकी. अरे मग आता हे बघा, हे अंक वापरायचे आहेत, लहानात लहान आणि विषम संख्या. मग सगळे पर्याय पहा, सगळ्याच विषम संख्या आहेत. मग आता ह्याच्यातली लहानात लहान कोणती? सगळे 10,000 10,000 10,000 10,000 आहेत. 10,500 मोठं झालं, 10,400 10,400 मोठं झालं, 10,300 हे सगळ्यात लहान आहे. आणि आपल्याला तेच विचारले, लहानात लहान, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ए. आता पहा बरं, 0 0 1 1 3 3 4 4 5 5 हेच अंक आहेत. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर ए. पहा पुढचा. जितका प्रश्न नवीन असतो ना तेवढा ते सोपा असते बरं का. बघा आता 8वा प्रश्न. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर x, y आणि z यांच्या किमती क्रमशः लिहा. बघा रे प्रश्न काय. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांची जर बेरीज समान असेल तर x, y, z च्या किमती कोणत्या ह्याच्यातल्या हे म्हणले. मग मला सांगा, पहिल्यांदा किंमत येते किती ती बघू आपण. बघा बरं, स्तंभची बघू. 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, ह्याची बेरीज 15 आली. म्हणजे आता सगळ्यांचीच बेरीज 15 यायला पाहिजे. आता बघा, 4 आणि 9 13, 13 आणि 2 ह्याची सुद्धा बेरीज 15 आली. लक्षात आलं? म्हणजे आता 8 आणि 1 9, 9 मध्ये x मिसळायचे. मग x हे पहिला अंक, x मध्ये 6 घेतलं तर किती येईल? म्हणजे xच्या जागी 6 घेतलं तर 9 आणि 1 8 आणि 1 9 आणि 1 6 15 आलं की रे. म्हणजे ह्याची बेरीज कशावर यायली? x बरोबर 6 घेतलं तर. पर्याय बी आणि सी येणारच नाही. आता ह्याची बेरीज 15 येते का बघू आपण. झड घेऊया आपण. हे किती आहे इथं? xच्या जागी 6, 6 आणि 2 8, आणि झड म्हणजे कोणता अंक रे? झड म्हणजे शेवटचा अंक 5 घ्या इथं. म्हणजे किती? 6 आणि 5 11, 12 13 चुकलं. म्हणजे आपलं निश्चित उत्तर येणार आहे पर्याय नंबर ए. बघा कसं काय. एक्सच्या जागी काय घेतलं? 6, वायच्या जागी 5 आणि झडच्या जागी 7. झडच्या जागी 7 घेऊन बघा.
6 आणि 6 12 13, 13 आणि 2 15. आता वायच्या जागी 5, 9 आणि 1 10 आणि 5 15. आलं मुलांनो, होतं ना सोपा प्रश्न. अशाच पद्धतीनं स्वाध्याय 1.1 जसा तुम्ही सोडवलात छानपैकी, तसंच तुम्ही स्वाध्याय 1.2 पण सोडवायचं आहे. पुस्तकात पहा आणि स्वाध्याय 1.2 तुम्ही अगोदर सोडवा आणि अगोदर सोडवून त्याच्यानंतर मग पुन्हा मार्गदर्शन घ्या. पण स्वयंअध्ययन महत्त्वाचं आहे. मग लागा कामाला, अगोदर ते सोडवा आणि नंतर मग पुढं पहा. कळालं? चला उघडा वही, पहा पुस्तकात. स्कॉलरशिपचा अभ्यास करणारे जे मुलं आहेत ना, ते बहुतांशी मुलं नवोदयला बसत नाहीत. पण नवोदयचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ते हमखास स्कॉलरशिपला सुद्धा बसतात. म्हणजे नवोदयचे विद्यार्थी हे स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांपेक्षाही ब्रिलियंट असतात. मग अशा ब्रिलियंट विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना नवोदय शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.2 गणित विषयामधला पहिल्या प्रकरणातला स्वाध्याय. पुस्तकं काढा मुलांनो आणि पुस्तकं काढून तुम्ही प्रश्न बघा. काय दिलाय प्रश्न पहिला? 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? हे तर प्रश्न परीक्षेत आलाय. मग आता एवढ्या संख्या दिल्यात तर एवढ्या संख्यांपैकी फक्त मूळ संख्यांची बेरीज करायची आहे. मग तुम्हाला मूळ संख्या तर पाठच आहेत. बघा बरं, मूळ संख्या कोणत्या नाही आहेत ते बाजूला काढा. 17 आहे का? आहे. त्याच्यानंतर 8 नाही, 21 नाही, 7 21, 13 मूळ संख्या, 41 मूळ संख्या, 2 मूळ संख्या, 27ला 3 भाग जात आहे, नाही मूळ संख्या, 31 ही मूळ संख्या आणि 51 मूळ संख्या नाहीये. हे लक्षात घ्या. 5 आणि 1 6, 3 भाग जात आहे ह्याला, म्हणून ती लिहायची नाही. आता बेरीज बरोबर येईल. 7 आणि 3 10, 11 12 13 14ला 4, इथं एकक स्थानी फक्त 4 आहे, म्हणजे 100% पर्याय सीच येईल. तरी बघा हातचा 1 आहे. 4 5 6, 6 आणि 4 10, 104. समजलं मुलांनो? होता सोपा प्रश्न पहिला. पहा मग पुढचे सगळे प्रश्न सोपे आहेत. पाहूयात दुसरा प्रश्न. काय दिले? पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हणलंय. मग पहिलं विधान काय? दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं विधान म्हणजे ए, 0 ही विषम संख्या आहे. चुकलं. 0 ही विषम संख्या नाही आहे. 0 ही समसंख्या आहे. नाही नाही नाही, समसंख्या पण नाही आहे. 0 ही मूळ संख्या आहे. नाही, 0 ही मूळ संख्या पण नाही आहे. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. करेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी. मग 0 आहे तरी काय? तर 0 ही पूर्ण संख्या आहे. समजलं मुलांनो? पहा पुढचा प्रश्न. पाहूया तिसरा प्रश्न. काय दिलंय? 3 ची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय रे? दिसती ती. 3 ची किंमत 3च, दिसायली 3च. पुढं आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत, यातील फरक काढा. फरक म्हणजे काय? वजाबाकी. हे बघा रे, 3 ची दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत किती? 3च आहे. आणि 36,890 मधील 3 ची स्थानिक किंमत. 3 ची स्थानिक किंमत किती मग ह्याच्यात? ती एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे ह्याची स्थानिक किंमत झाली 30,000 आणि 3 ची दर्शनी किंमत. ह्याच्यातला काय काढायचं आहे आपल्याला? फरक. फरक म्हणजे वजाबाकी. 3 ची दर्शनी किंमत 3च. मग 30,000 रुपयातून 3 गेले, 0 उरत नाहीत. 30,000 3 उरत नाहीत, हे बी उरत नाहीत. नंबर बी एकदम बरोबर आहे. तर 29,997 उरणार. इथं उत्तर यायच्या आधी तुम्ही तुमची समयसूचकता म्हणजे सत्सद विवेक बुद्धी वापरून तुम्ही उत्तर काढू शकता. समजलं मुलांनो? पहा पुढचा प्रश्न. पाहूया चौथा प्रश्न. काय दिलंय? 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरं आहे? बघा, 33 आणि 97 ह्यांच्या बाबतीत ह्याच्यापैकी काय खरं आहे?
बघूया आपण. ए, दोन्ही मूळ संख्या आहेत. 97 मूळ संख्या पण 33 मूळ संख्या नाही, म्हणजे पर्याय ए चुकला. त्याच्यानंतर खालचं बघू आपण. दोन्ही समसंख्या आहेत, नाही. 33 पण सम नाही आणि 97 पण सम नाही, म्हणून पर्याय डी पण चुकला. नंबर सी, दोन्ही 11ची गुणिते आहेत. 11नं 33ला भाग जात आहे, 11 त्रिक 33, पण 11नं 97ला भाग जात नाही. अरे मला सांगा, उत्तर काढायचीच गरज पडलं नाही. पर्याय ए, पर्याय सी आणि पर्याय डी चुकीचे आहेत, म्हणजे निश्चित येणार काय, तर पर्याय बी हे 100% येणार. कसं येणार ते आपण बघूया. आपण पर्याय बी करेक्ट आहे. तर मग काय, सहमूळ संख्या म्हणजेच काय मुलांनो, ज्याचा विभाजक फक्त एक आहे. 97चे कशा कशानं भाग जाईल 97ला, 1 आणि 97. 33ला कशा कशानं जाईल, 1 न जाईल, 3 न जाईल, 11 न जाईल आणि 33 न जाईल. मग इथं पण 1 आहे आणि इथं पण 1 आहे. मग दोघांमध्ये 1 आणि 1च जर समजा विभाजक असेल सारखा, तर ह्या दोन्ही संख्या सहमूळ होतात. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर बी. समजलं, दोन्ही पद्धतीनं समजलं. पहा पुढचा प्रश्न मग मुलांनो. बघूया 5वा प्रश्न. काय दिलंय, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. किती सोपा प्रश्न आहे मुलांनो, किती सोपा प्रश्न आहे. बघा आता, ए बी सी डी 0 1 2 3. आता मला सांगा, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये सारखीच असते तर कशात. आता समजा ही संख्या आहे, ह्याच्यामध्ये दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत सगळ्याची तीच आहे. 5ची 5 आहे, 4ची 4 आहे, 2ची 2 आहे, 1ची 1 आहे दर्शनी किंमत. स्थानिक किंमत वेगळी आहे. 1ची किती येईल 1000, 2ची 200, 4ची 40 आणि 5ची 5. बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये एकमेव अशी संख्या आहे 0, की त्याची एखाद्या संख्येमध्ये दर्शनी किंमत बी 0 आणि स्थानिक किंमत सुद्धा 0च. समजलं. बघा आता समजा जर असं असेल 50,211, तर ह्या 0ची स्थानिक किंमत 0च आणि दर्शनी किंमत सुद्धा 0च. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ए. पहा पुढचा प्रश्न. बघूया 1.2 मधला 6वा प्रश्न. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी कंसात दिले अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती. हे बघ मला सांगा रे, 4, 5, 0 आणि 3 ह्यांच्यापासून तयार होणारी सगळ्यात लहान संख्या कोणती. आता मला सांगा, 34,000 ही लहान आहे का, नाही. म्हणजे हे सगळ्यात पहिलं पर्याय कटला. त्याच्यानंतर इथं 30,000, इथं 30,000, इथं 30,000 आहे. 30,500, 30,400 हे 500 कटला, हे 400 कटला, म्हणजे 30,045 ही सगळ्यात लहान आहे. आणि बघा 3, 3 आहे, 0 इथं 0 आहे, 5 आणि 4, 5 आणि 4 सगळे इथं जे सांगितले तेच अंक तिथं वापरलेत. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर बी. पहा पुढचा प्रश्न. बघूया विद्यार्थी मित्रांनो 7वा प्रश्न. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ह्याच्यातलं कोणतं विधान सत्य आहे हे काढायचं शोधून आपल्याला. फार सोपं आहे रे मुलांनो, इतकं सोपं आहे ना, फार सोपं आहे. कंसात दिलंय डॅश डॅश हे चिन्ह मोठं संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या. म्हणजे जर असं असेल तर मोठं आणि असं जर असेल तर लहान, ग्रेटर दॅन लेस दॅन असं म्हणतो आपण. तर आता ह्याच्यापैकी कोणतं विधान सत्य आहे हे बघायचं आपल्याला. चला आता n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे कशापासून सुरू होती रे, नैसर्गिक संख्याला मोज संख्या सुद्धा म्हणतात. मोज संख्या म्हणजे काय, मोजण्यासाठी वापरलेत. आता बघा एका बॉक्समध्ये खडू आहेत, काही खडू आहेत. हां, किती खडू आहेत तर ते सांगण्यासाठी आपण जी संख्या वापरत होती नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्यात सगळ्यात लहान 1, 2, 3, 4 आणि पुढं अनंत आहेत. मग आता पहिलं दिलंय यांचा वर्ग मोठा आहे यांचा घन. आता बघा यांचा वर्ग मोठा आहे यांचा घन. मग आता मला सांगा n घेतला आपण इथं 5, 5चा वर्ग मोठा आहे
इथं पण 5च घ्यावं लागेल ना. 5चा घन, 5चा वर्ग 25, हे मोठे आहेत, 5चा घन 125. हे चुकलं, असं होऊ शकत नाही, कारण 125 मोठे आहेत 25पेक्षा. चला, हे पहिला पर्याय येणार नाही. आता दुसरा पर्याय बघू आपण. दुसरा पर्याय म्हणले यांचा घन मोठा आहे यांचा वर्ग. हां, आता होऊ शकते रे इथं. बघा, 5चा घन 125 आणि 5चा वर्ग 5 5 25, म्हणजे इकडं तर 125 मोठं झालं ना आणि हे 25 लहान झालं. मग लगेच तुम्ही काय करताल गडबडीमध्ये, हे पर्याय करेक्ट आहे, हे चूक आहे म्हणून राईट करताल. तसं नाही मुलांनो. n म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजे कोणतीही नैसर्गिक संख्या, यांच्या जागी जर 1 ठेवलं, 1चा घन मोठा आहे 1चा वर्गापेक्षा, असं होईल का? 1चा घन 1च, मोठं आहे 1चा वर्ग 1च, हे होऊ शकणार नाही. कळालं? कारण इथं 1 बरोबर 1 असं येईल, असं येणार नाही. म्हणून हे सुद्धा विधान चूक आहे. घाईमध्ये बरोबर करायचं नाही. चला, आता पुढचं पाहू आपण. पुढचं काय दिले? नंबर 3, यांचा वर्ग वजा यांचा घन मोठे आहेत शून्यापेक्षा. इथं पण 1 घेऊन बघू आपण. 1चा वर्ग वजा 1चा घन मोठे शून्यापेक्षा. मग 1चा वर्ग किती? 1 वजा 1चा घन किती? 1. हे मोठे आहे शून्यापेक्षा. मग 1 मधून 1 गेलं किती? 0. 0 मोठे शून्यापेक्षा, असं होणारच नाही. 0 बरोबर 0 असतंय. समजलं? म्हणून पर्याय हा पण येणार नाही. मग सगळेच पर्याय जर चुकले तर उरला काय शेवटचा पर्याय? म्हणजे निश्चितच हाच उत्तराचा पर्याय बरोबर आहे. तरी पहा, n बरोबर 1 जर घेतला आपण तर 1 मोठे आहे शून्यापेक्षा. समजलं? या 1 2 3 4 हे कोणताही अंक ठेवून बघा, यांच्या जागी शून्यापेक्षा मोठंच आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी. समजलं मुलांनो? तुम्हाला छान समजत असेल अशी माझी आशा आहे. आणि आम्ही हे जे काही तुमच्यासाठी प्रयत्न करायलो ते कशासाठी? परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळावं. समजलं? मग छानपैकी सराव करा. सरावातूनच यश हे मिळत असते. चला, आता 1.2 सोडवलंय ना, मग आता मनाने स्वाध्याय 1.3 पूर्ण सोडवा. आणि 1.3 सोडवलं की मग त्यानंतर मग तुम्ही मार्गदर्शन घ्या. तोपर्यंत स्वयंअध्ययन. बेस्ट ऑफ लक मुलांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जवाहर नवोदय विद्यालयाचं नवनीत कंपनीचं पुस्तक उघडा. त्याच्यामधून आपण पहिलं प्रकरण संख्या आणि संख्या पद्धती पाहत आहोत. स्वाध्याय 1.3 हे पाहायचं आहे. मग पुस्तक असेल तरच हा व्हिडिओ पहा, अन्यथा पाहू नका. पुस्तक, वही, पेन सर्व साहित्य घेऊन पासायचं. पहा, पहिला प्रश्न पुस्तकात बघा. स्क्रीन समोरून तुमचे डोळे हे पुस्तकात पाहिजेत बरं का. ऐका प्रश्न. पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? बघा रे, हे बघा किती सोपा प्रश्न आहे. आता सर्वात मोठी 5 अंकी संख्या विचारले आणि शतकस्थानी 7 पाहिजे. बघा बरं, एकक, दशक, शतकस्थानी 7, शतकस्थानी 7, शतकस्थानी 7, शतकस्थानी सांग. एक अट तर पूर्ण झाली. भिन्न अंक, ह्याच्यामध्ये भिन्न आहे, त्याच्यामध्ये भिन्न आहे, ह्याच्यामध्ये सगळे अंक भिन्न आहेत, डबल कोणता नाही. आता सरळ सरळ मोठी कोणती संख्या आहे ह्याच्यातली ती शोधा. ही 12,000 मोठी नाही आहे, 18,000 मोठी नाही, 19,700 आणि 19,700चं पण आहे. 19,782 आणि 19,728, 28 लहान आहेत 82पेक्षा. म्हणून याचं उत्तर, पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर बी. पहा पुढचा प्रश्न. बघूया विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न काय दिलाय? प्रश्न पहा बरं. 0 3 6 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधून लहानात लहान किमान संख्या मधील अंतर डॅश डॅश आहे. आता बघा, ही 5 अंकी संख्या. कमाल, कमाल म्हणजेच काय? मोठ्यात मोठी. किमान म्हणजेच काय? लहानात लहान. मग आता कमाल संख्या पहिलं तयार करा. 5 अंकी म्हणजे मोठी संख्या आधी घ्या. 9 7 6 3 0 ही मोठ्यात मोठी झाली. आणि पुन्हा काय म्हणलंय? तर कमाल संख्येमधील लहानात लहान किमान संख्येमधील अंतर. मग आता लहानात लहान किमान संख्या कोणती?
3, पुन्हा घ्यावं लागेल 0, 6, 7 आणि 9 ह्यांची वजाबाकी करायची. मग आता किती येईल वजाबाकी? 10तून 9 गेले 1. 1 कुठं आहे? हे नाही, म्हणजे पर्याय डी तर येणारच नाही. पुढं इकडला हातचा इथं आला. 13तून 8 गेले. तुम्ही कोणत्याही पद्धतीने वजाबाकी करू शकतात बरं का. मग आता इथं 13तून 8 गेले, उरले किती? 8 आणि 5, 13, 5. म्हणजे आता हे पर्याय पण कटला. म्हणजे इकडलं उत्तर यायच्या आधी तिकडलंच उत्तर यायला पाहिजे आपलं. पुन्हा इकडला हातचा इथं 16तून 7 गेले, किती उरले? 9. म्हणजे आता तिथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. तिकडला हातचा इथं 7मधून 1 गेला, उरले 6. 6 कुठं आहेत? इथं आहेत. म्हणजे निश्चितच आपलं पर्याय सी येईल. बघा बरं, 9मधून 3 गेले, उरले 6. 66,951 इथं आलं उत्तर, पण ह्याच्या अगोदर इथं आलं. समजलं कसं काढलं ते? पाहूया पुढचा प्रश्न. जसे जसे प्रश्न सोडवताल ना मुलांनो, तसे तसे तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोपा वाटेल. बघा बरं, आता तिसरा प्रश्न. 135 आणि 153 या संख्यामधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. आता बघा काय फरक येते. म्हणजे हे दोन संख्या दिल्यात आणि याच्यातला 3च्या स्थानिक किमतीतील फरक. किती सोपे प्रश्न आहेत रे बघा रे मुलांनो. आता बघा, ह्या 3ची स्थानिक किंमत किती? 3. ह्या 3ची स्थानिक किंमत किती? एकक दशक आहे म्हणून 30. अरे मग 30मधून 3 गेले, किती उरले? 27. म्हणजे पर्याय नंबर सी. किती सोपा होता आहे ना प्रश्न. चला असा सोपा प्रश्न पहा पुढचा. पाहूया चौथा प्रश्न आणि तुम्हीच ठरवा हा सोपा आहे का कसा ते. 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? अरे बापरे, हे पण सोपाच प्रश्न निघाला की रे. बघा आता 27,307 मधली 7ची स्थानिक किंमत मधील अंतर किती आहे? मुंबई पुणे किती अंतर आहे? म्हणजे वजाबाकीच करावं लागेल ना. तसं ह्याची स्थानिक किंमत किती? 7,000 आणि ह्याची स्थानिक किंमत किती? 7. 7,000मधून 7 गेले, 307 येत नाहीत तर 30 येत नाहीत आणि 7,000पेक्षा जास्त तर येणारच नाहीत. म्हणून वजाबाकीचं उत्तर काढायच्या आधीच तुम्हाला सदसद विवेक बुद्धीनं पर्याय नंबर ए हे उत्तर आहे हे कळालं. आणि जरी उत्तर आलं तर इथं पडताळा करायचाच. 10मधून 7 गेले 3, इथं उरले 9, इथं उरले 9 आणि इथं 7मधून 1 गेला, 6,993 आलं. समजलं. पहा पुढचा प्रश्न. पाहूया 5वा प्रश्न. काय दिलंय? पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे. याच्यापैकी कितीतरी आहे म्हण. आता मला सांगा, नैसर्गिक संख्या आणि विषम म्हणले हे तुम्हाला माहिती झाले ना. मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या सर्व तुम्हाला पाठांतर पाहिजे. समजलं मुलांनो. मग आता पहिल्या 10 विषम संख्या म्हणले. मग विषम संख्या कोणती? 1, नंतर 2 नाही आहे, नंतर काय? 3, 4 नाही, 5, 6 नाही, 7, 8 नाही, 9. आलं का लक्षात? ह्या झाल्या 5. पुन्हा 11, 12 नाही, 13, 14 नाही, 15, 16 नाही, 17, एकाआड एक विषम संख्या, 18 नाही, 19. झाल्या का आपल्या 10? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे आले की रे. मग आता ह्याची बेरीज करायची. मग बेरीज किती येईल? आपण काय करू बेरजेमध्ये? दोघांची 10 बेरीज येते ते कोणते बघू. 7 आणि 3 10 हे झाला. 9 आणि 1 10 बरोबर आहे. हे 10 हे 10 20. त्याच्यानंतर हे 13 आणि 17 10 20 हे 30 झाले. 19 आणि 11 10 20 हे 30 झाले. त्याच्यानंतर हे बघा हे 15 आणि 5 हे झाले 20. आता काय उरलं? झाले सगळे म्हणजे किती झाले? 30 आणि 30 60 70 80 90 100. वेगळ्या पद्धतीने बेरीज केली पण बेरीज कशीही करा तीच येते. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर डी. पहा पुढचा प्रश्न. पाहूया विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न. जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर पहिल्या कंसात ए वजा बी आणि पुन्हा दुसऱ्या कंसात बी वजा ए यांच्या किमती आहेत. ह्याच्यापैकी कोणती किंमत आहे? आता कसो लय अवघड गणित आहे. अरे
ह्याच्या एवढं सोपं तर कोणतंच गणित नाही मुलांनो. फार म्हणजे फार सोपा प्रश्न आहे. हे बघा, प्रश्न समजून घ्या पहिलं. काय म्हणले? जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल. आधी आता समजा तुम्ही दर्शनाला लागलात तर तुमच्या आधी, बरोबर आहे असतंय ना, तसं हे एच्या अगोदर म्हणजे ए ही कशी संख्या आहे? बीच्या आधीची संख्या. म्हणजे समजा बी जर आपण 6 संख्या धरली तर बीच्या आधी म्हणजे 6च्या आधी कोण येते? 5. कळालं? हे लक्षात आलं? मग आता कोणतीही घ्या बी, म्हणजे आपण बीला जर समजा 10 संख्या घेतलं तर बीच्या आधी काय येईल? म्हणजे 10च्या आधी काय येईल? 9. समजलं? मग आता ही जी किंमत आहे ह्याच्यात ठेवा. एच्या जागी 9 वजा बीच्या जागी 10. इकडं बीच्या जागी 10 वजा एच्या जागी 9. आता उत्तर काढा बरं किती येईल? हे बघा, नियम माहिती पाहिजे तुम्हाला. विरुद्ध चिन्हांची वजाबाकी करावी आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. 10चं चिन्ह ऋण आहे, 9चं चिन्ह धन. विरुद्ध चिन्हांची वजाबाकी केली आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह 10चं चिन्ह ऋण आहे म्हणून इथं ऋण. कळालं? आणि इकडं 10 मधून 9 गेले 1, ही पण विरुद्ध चिन्ह आहेत बरं का. 9चं चिन्ह ऋण, 10चं चिन्ह धन. विरुद्ध चिन्हांची वजाबाकी केली आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह 10चं चिन्ह धन असल्यामुळं धन दिलं. हे नियम लक्षात ठेवले तरच तुम्हाला हे गणित येते. मग ऋण 1 आणि 1 हे उत्तर आहे. कुठं आहे? तर पर्याय नंबर ए मध्ये. समजलं? नियम पाठ असणाऱ्यांना होतं ना सोपं गणित, आणि ज्यांना नियम पाठ नव्हते त्यांनी नियम पाठांतर करा म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल. पहा पुढचा मग प्रश्न पाहूया. स्वाध्याय 1.3 मधला शेवटचा प्रश्न. काय दिलंय? 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? अरे किती सोपा प्रश्न आहे. आता ह्याच्यापैकी कोणती बेरीज येईल? मग आता 70 ते 80 मधल्या मूळ संख्या कोणत्या? 71, 79 आणि आणखीन काय? 73. हे पाठ पाहिजे बरं का तुम्हाला. ह्यांची बेरीज 9 आणि 1 10 आणि 3 13ला 3 हातचा आला 1 7 3 21 आणि 1 22 223. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ए. स्वाध्याय 1.1 पेक्षाही स्वाध्याय 1.3 सोपं होतं मुलांना. मग हा स्वाध्याय सोपा का गेला? कारण तुम्ही अगोदर एकदा सोडवलं आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहिलं. मग आता पुढचा 1.4 हा स्वाध्याय सोपा जाण्यासाठी अगोदर तुम्ही स्वयं अध्ययनानं तो सोडवा आणि त्यानंतर त्याचं मार्गदर्शन घ्या. मग उघडा पुस्तक, वही उघडा आणि पूर्ण स्वाध्याय मनाने सोडवा. उत्तर चुकले तरी हरकत नाहीत, सोडवा आपण. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा पाया असणारा अभ्यासक्रम म्हणजे नवोदयचा अभ्यासक्रम. आणि याच अभ्यासक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचं नवनीत कंपनीचं प्रवेश परीक्षेचं जर पुस्तक असेल तर ते पुस्तक अगोदर उघडा आणि पहा. नंबर पहिलं प्रकरण गणितामधलं संख्या आणि संख्या पद्धती, त्याच्यातला स्वाध्याय 1.4. नक्कीच तुम्ही हा स्वाध्याय 1.4 अगोदर स्वयं अध्ययनाने सोडवला असेल. मग तपासून घ्या. बघा, पहिला प्रश्न फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे? बघा आता फार सोपं आहे. 1 ते 20 म्हणले बरं का. 1 ते 20 मधल्या मूळ संख्या तुम्हाला तर तोंडपात्रच आहेत. कोणत्या कोणत्या आहेत रे? 2, त्याच्यानंतर काय 3, पुन्हा 5, 7, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा 11 ते 20 मध्ये 11, 13, पुन्हा 17 आणि 19 झाले. एवढ्या मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्यांची टक्केवारी काढायची. मग आता टक्केवारी कशी काढतात गरे? तुम्हाला परीक्षेतली ती टक्केवारी कळती. तुमची परीक्षा 100 मार्काची असते, त्याच्यात पडले तुम्हाला 80 म्हणजे 80% झाले. पण आता ह्याच्यात कसं काढायचं? मग सुरुवातीला ह्यांची बेरीज तरी करून घेऊ. ह्याची बेरीज किती येते बघा बरं. ह्या दोघांची बेरीज किती येते? 11 आणि 19ची बेरीज 10, 20 आणि 30. ह्याची बेरीज 10, 20 आणि 30. त्याच्यानंतर ह्याची बेरीज 10 म्हणजे 30 आणि 30 60, 70, 75, 77. बेरीज आली 77. ठीक आहे. मग आता ही फक्त मूळ संख्यांची बेरीज आहे.
किती संख्यांपैकी, जसं तुम्हाला 77 मार्क पडले, ठीक आहे, पण किती पैकी 77 पडले हे पण महत्त्वाचं आहे. मग आता हे तुम्हाला पाहिजे तर आणखीन दुसरा एक पर्याय बघा, ह्यांची बेरीज 77 आली, पण आपल्याला काय म्हणलंय, ह्याची टक्केवारी किती आहे. मग आता टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिलं पहा, बेरीज 77 आहे, पण बेरजेची गरज नंतर आहे. पहिलं बघूया संख्या किती, ते 1 2 3 4 5 6 7 8 संख्या आहेत. किती पैकी 8 संख्या आहेत, 20 पैकी. आपल्याला 20 पर्यंत म्हणलं होतं ना, 20 पैकी 8. मग आता 20 पैकी 8 म्हणजे टक्केवारी किती, ठीक आहे. म्हणून ह्याला 100 न गुणा, हे शून्य कटलं, हे शून्य, बे 1 बे बे चोक 8, 4 गुणिले 10 40%. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. समजलं मुलांनो, लक्षात आलं. ह्याची बेरजेची खरं तर आवश्यकता नव्हती, लक्ष तुमचं थोडंसं डायव्हर्ट झालं, पण हे समजलं, छान. पहा पुढचा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न काय दिलाय, पुढील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. आता ह्या दुसऱ्या प्रश्नात तर किती सोपं दिले, मूळ संख्या तुम्हाला बघितल्या बघितल्या अर्ध्या सेकंदात कळतंय की 83 मूळ संख्या, कारण तुम्हाला पाठ आहेत, आणि ज्यांना पाठ नाहीत त्यांना कसोट्या तरी पाठ पाहिजे. बघा 8 आणि 1 9 म्हणजे 3च्या कसोटीनं भाग जाते, म्हणजे ही मूळ संख्या नाही. 8 आणि एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ह्याला 5 न भाग जाते, म्हणजे मूळ संख्या नाही. आणि 7 आणि 7 14 आणि 1 15 अंकांची बेरीज 15 आहे, म्हणजे त्याला 3 न भाग जाणार, म्हणजे ही पण मूळ संख्या नाही. मग उरलं काय, 83. म्हणून उत्तर पर्याय नंबर बी. मूळ संख्या सुद्धा पाठ पाहिजे तुम्हाला मुलांनो, आणि त्यासोबत तुम्हाला कसोट्या सुद्धा पाठ पाहिजे बरं का. पहा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा. हे बघा रे, प्रश्न तुम्ही समजून घ्या. प्रश्न जर समजला ना, उत्तर बिलकुल येणारच. पहा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी, म्हणजे 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती, म्हणजे ह्याच्यापैकी सगळ्यात लहान संख्या कोणती, पण कशानं, मूळ संख्यांच्या गुणाकाराने. मग आता ह्याच्यात सगळ्यात लहान संख्या कोणती, 32. मग 32ची फोड बघा बरं काय येईल, 16 1 16, 16 2 32. 8ची फोड 8 गुणिले 2 गुणिले 2, नाही, हे येऊ शकत नाही. मूळ संख्याच नाही आहे कोणती, कारण 8 ही मूळ संख्या नाही आहे. मग 2च म्हणलंय ना मूळ संख्या, इथं तर 4 3 झाल्यात, जास्त व्हायल्यात. मग आता बघूया 33. अरे रे रे रे, 33 तर एका सेकंदात कळालं. 11 गुणिले 3, 3 ही मूळ संख्या, 11 ही मूळ संख्या, आणि 2 मूळ संख्यांच्या गुणाकारानं तयार होणारी ही 33 संख्या इतर संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे लहानात लहान आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. समजलं. पाहूया पुढचा प्रश्न. मुलांनो, एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तुमचं नाव काय. हां, हे जसं तुम्ही फास्ट सांगतात तुमचं नाव, तसंच तुम्हाला मूळ संख्या हे मुखदगत पाहिजेत, पाठच पाहिजेत. बघा बरं चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, म्हणजे मूळ संख्येवर आधारित किती सारे प्रश्न आहेत. आता बघा ह्याच्यातली मूळ संख्या कोणती, तुम्हाला जर मूळ संख्या पाठ असतील तर लगे एका सेकंदात, अर्ध्या सेकंदात कळल की याचं उत्तर पर्याय नंबर डी आहे. आणि मूळ संख्या पाठ नसलं तर मग वेळ लागल आणि उत्तर चुकल. म्हणून ह्याच्यामध्ये ट्रिक कोणती नाही आहे, फक्त पाठांतर करणे ही एकमेव ट्रिक आहे. मग मूळ संख्या अगोदर पाठांतर करा. पहा पुढचा प्रश्न. पाहूयात 5वा प्रश्न. काय दिलेला आहे, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली. अदलाबदल म्हणजे आता समजा तुमच्या मित्राकडे काळी पेन आहे, तुमच्याकडे निळी पेन आहे, अदलाबदल. तुमची पेन त्याच्याकडं, त्याची पेन तुमच्याकडं, अदलाबदल. तर येणारी संख्या, म्हणजे आता जी येणारी संख्या आहे व मूळ संख्या यांच्यातील फरक. मूळ संख्या म्हणजे काय, दिलेली संख्या, ह्याच्यात फरक. फरक म्हणजे काय, वजाबाकी. फार सोपा प्रश्न आहे. बघा 36,490 ही आपली मूळ संख्या, 6 आणि 9ची अदलाबदल करायची. हे बघा 3 4 0. आता 6 इथं होतं, ते जाईल इथं.
9 इकडं होतं ते येईल इथं. ही झाली आदलाबदल करून संख्या. आता वजा मूळ संख्या, ही लहान आहे म्हणून ह्याच्यातून ही वजा करूया. 36,490 करा बरं वजा. बाकी आता शून्यातून शून्य गेले 0. आता इथून 6तून 9 नाही, मग 16तून 9 गेले उरले 7. मग 7 कुठं आहे का एकक स्थानी? ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही. पर्याय एक किंवा पर्याय सी. पहा पुढं इकडला हातचा इथं आला. मग 14तून 5 गेले उरले किती? 9. कोणतं उत्तर आहे? पर्याय नंबर ए. निश्चित पर्याय नंबर ए येईल. बघा पुन्हा इथं हातचा आला. 9तून 7 गेले उरले 2. 2,970. समजलं कशा पद्धतीनं इथं उत्तर यायच्या आधी तिथं आलं? छान. पहा मग पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न काय दिलंय? पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? हा सुद्धा प्रश्न फार सोपा आहे. मूळ संख्या तुम्हाला जर पाठ झाल्या तर उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या. बघा बरं 17 ही मूळ संख्या, त्याच्यानंतर 29 मूळ संख्या, 97 मूळ संख्या, उरली काय 15. 15 ही संयुक्त संख्या, कारण तिचे काहीतरी अवयव पडतात. 5 त्रिक 15 ह्याचे कुणाचेच अवयव पडत नाहीत. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर सी. व्यवस्थित उत्तराला रंगवायचं. बघूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. काय म्हणलं रे? 95024 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किमान म्हणजे काय? किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. समजायलंय? मग आता बघा 9 पाहिजे, 5 पाहिजे, 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4. म्हणजे लहानात लहान संख्या कोणती? आता हेच अंक आहेत सगळे बरं का. मग आता बघा हे 20,000 आहे. 20,000 20,000 20,000. मग आता 20,900 हे तर लय मोठं दिसायलंय. 20,500 मोठं दिसायलंय. मग छोटं 20,400 आणि 20,400. पण 20,495 हे 59पेक्षा मोठे आहेत म्हणून हे पण नाही. लहानात लहान संख्या ती येईल. समजलं मुलांनो? तुम्ही ह्याच्यातूनही उत्तर काढू शकतात किंवा तुम्ही मांडणी करून सुद्धा उत्तर काढू शकतात. समजलं? कोणतंही जरी काढलात तरी तेच येणार आहे. जर तुम्हाला हे सर्व प्रश्न समजले असतील तर परीक्षेमध्ये यासारखे जर प्रश्न आले तर व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर लिहायचं. लिहिणार ना? मग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी खूप शुभेच्छा. पुढचं स्वाध्याय 1.5 आणि 1.6 हे तुम्ही स्वयं अध्ययनाने सोडवा. बेस्ट ऑफ लक. या छोट्याशा शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पालकांना नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पाल्यांना 5वी स्कॉलरशिप आणि नवोदयची परीक्षा यामध्ये जरूर बसवावं, त्यांना प्रविष्ट करावं. कारण एकदा जर त्यांना लहानपणी जर गणिताची, अभ्यासाची, बुद्धिमत्तेची आवड जर लागली तर मग ते पुढं अभ्यासाशी निगडीत जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सहज देतील आणि यश मिळवतील. चला, बसलेल्या मुलांचं हार्दिक स्वागत करतो मी आणि पाहूया पहिलं प्रकरण गणितामधलं नवोदयचं संख्या आणि संख्या पद्धती स्वाध्याय 1.5. नवोदयचं पुस्तक नवनीत कंपनीचं तुमच्याकडे पाहिजे मुलांनो. आणि ते जर पुस्तक असेल तरच तुम्ही पुढं भाग पहा, अन्यथा नुसता हा भाग पाहू नका. पुस्तक, वही, पेन घेऊन जवळ तुमच्या पाहिजे तरच तुम्हाला पुढचा सर्व भाग समजेल. पहा स्वाध्याय 1.5 मधला प्रश्न पहिला. 70,805 ही संख्या अंकात कशी लिहाल? अरे किती सोपे प्रश्न आलेत. 70,805. आता 70,805 ही नाही आहे, 70,805. एकदम सोपं. पर्याय नंबर 2. समजलं? किती सोपा होता प्रश्न. हे येणारच नाही. चला पहा बरं पुढचा दुसरा प्रश्न. पाहूया दुसरा प्रश्न. काय म्हणलं रे? 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती? अरे हा प्रश्न जशाल तसा येऊन गेलेला आहे. 3च्या स्थानिक किमतीतील फरक.
इथं एक 3 अंक आहे, इथं एक 3 अंक आहे. या 3ची स्थानिक किंमत आहे 3000 वजा या 3ची स्थानिक किंमत 3. 3000 मधून 3 गेले 2997 उरतात. पर्याय नंबर ए. किती सोपा प्रश्न आहे पहा पुढचा. मग पाहूया तिसरा प्रश्न. 47,569 या संख्येतील दशसहस्त्र कंसात 10,000 स्थानचा अंक कोणता? अरे बापरे, एवढा सोपा प्रश्न येत असते का रे? बघा बरं, ह्याच्यातला दशसहस्त्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक. एककचा आहे, दशकचा आहे, शतकचा आहे, हजारचा आहे आणि 10,000चा 4. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर सी. अत्यंत सोपा प्रश्न. पहा पुढचा. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न. 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र म्हणजेच कंसात हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज ही आहे. किती सोपा प्रश्न आहे. कोणते कोणते स्थान म्हणलेत रे? दशक स्थानच्या व सहस्त्र. दशक स्थानच्या आणि सहस्त्र म्हणजे हजार. एकक, दशक, शतक आणि सहस्त्र म्हणजे हजार. ह्या दोघाच्या स्थानिक किमतीतील अंकांची बेरीज. 4ची स्थानिक किंमत 4,000 अधिक ह्या 4ची स्थानिक किंमत 40. 4,040. तोंडी उत्तर आहे पर्याय नंबर बी. पहा बरं, फार सोपे सोपे प्रश्न आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात पाचवा प्रश्न. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? आता फरक एवढा दिलाय. मग काय 56,84,321 ही संख्या कोणती होईल बघा बरं. 56,84,321. आता 321. आता ह्याच्यात 8 व 3च्या स्थानिक किमतीतील फरक. 8 म्हणजे हा अंक, 3 म्हणजे हा अंक. 8ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे त्याच्या पुढं येतील 4 शून्य. 1 2 3 4 आणि 3च्या पुढं 2 शून्य शतक स्थानी असल्यामुळं. याचा फरक 80,000तून 300 गेले किती उरतील? 79,700. निश्चितच. बघा बरं, 10तून 3 गेले 7 आणि इथं 9 आणि इथं 7. 79,700 हे त्याचं उत्तर. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर बी. हा सुद्धा फार म्हणजे फार सोपा प्रश्न होता. पाहूया सहावा प्रश्न. काय म्हणले? 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे? आता ह्याच्यामध्ये स्थानिक किंमत सगळ्यात जास्त कुणाची आहे रे? जे सगळ्यात शेवटी डावीकडे असेल त्याचीच असेल. कारण एककची 9, दशकची ही 50 आली, शतकची 700 आणि हजारची 8,000 आणि एकची 10,000. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ए. फार म्हणजे फार सोपं आहे रे. पहा बरं पुढचा. पाहूया सातवा प्रश्न. 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती असेल, अनुमती नसेल म्हणले बरं का, नसेल सॉरी, किती 3 अंकी संख्या बनवता येतील? प्रश्न फार काळजीपूर्वक वाचायचा बरं का मुलांनो. मग आता अंकाचा पुनर्वापर तर करायचा नाही आणि जास्तीत जास्त 3 अंकी संख्या किती बनतील? बघा, 980 एक बनल. पुन्हा 9 सुरुवातीला घेऊ, 8 तिकडं घेऊ आणि 0 इकडे घेऊ. 908. पुन्हा काही संख्या होईल का? नाही होणार. आता 0 आधी घेतलं तर 98. नाही 3 अंकी म्हणलं आहे ना, मग नाही. मग 8 घ्यावं लागेल. 8 इकडं, 0 इथं 9 म्हणजे 809 आणि पुन्हा हे 0 तिकडं 9 इकडं 890 म्हणजे 1 2 3 4. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर ए 4. समजलं मुलांनो? खूप म्हणजे खूप सोपा अशा प्रकारचा नवोदयचा अभ्यासक्रम आहे. पण जे विद्यार्थी पुस्तक उघडतात, सराव करतात, वाचन करतात, पाठांतर करतात त्यांच्यासाठी सोपं आहे. समजलं? तर नक्कीच तुमचं नवोदयचं प्रवेशाचं स्वप्न पूर्ण होईल. पण सराव करा. तुम्हाला
स्वाध्याय 1.6 सोडवण्यासाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. छान सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या शाळेत राहणं खाणं पिणं हे सगळं मोफत आहे आणि शिकवणारे शिक्षकसुद्धा उच्च विद्याविभूषित आहेत, अशा शाळेमध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे ते नवोदयची प्रवेश परीक्षा देतात आणि त्याच नवोदयचा अभ्यासक्रम आपण आता सराव घेत आहोत. मग उघडा तुमचं नवनीत कंपनीचं नवोदयचं पुस्तक उघडा आणि त्याच्यातला स्वाध्याय 1.6 आज आपण गणिताचा पाहणार आहोत. पण अट एकच आहे, पुस्तक वही पेन तुमच्या समोर पाहिजे. पहा 1.6 मधला पहिला प्रश्न काय दिले. 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती. अरे किती सोपा प्रश्न आहे मुलांनो. 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. आता बघा हे 30,044 30,004 हे 40,000 40,000 तर लय मोठी झाली. हे 30,444 पण मोठी आहे. मग आता कोणता असेल. 30,044 पण मोठं आहे तर 30,004. यामध्ये 3 पण आहे 4 पण आहे 0 पण आहे म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर सी, कारण ती सगळ्यात लहान आहे. पहा पुढचा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न. एक हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल. किती वेळा लिहावा लागेल हे पहा बरं. एकदम सोपा प्रश्न आहे. हे एकदा नंतर हे एकदा आणि हे एकदा हे दोनदा आलं म्हणजे धरावं लागेल. दोनदा आहे म्हणून म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर थांबा. आणि इथं 20 झाल्यानंतर इथं एक राहिलं ना 21 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर बी. छान. पहा पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा आहे. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. आता जोडमूळ संख्यांची जोडी मूळच दोन्ही संख्या असतात. ह्याच्यात मूळ संख्या नाही आहे, ह्याच्यात ही मूळ संख्या नाही आहे आणि ह्याच्यात मूळ संख्या नाही आहे. मग 29 आणि 31 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि फरक 2चा आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर बी. दोन्ही जोडमूळ संख्या आहेत. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का मुलांनो. काय दिले. चौथाही प्रश्न पाहावा. 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे डॅश डॅश. मग आता बघा बरं. 0 9 आणि 6 ह्याची सगळ्यात मोठी संख्या 960 आणि ह्याच्यापासून सगळ्यात लहान तयार होणारी 3 अंकी संख्या 609 आणि यांचा गुणाकार केला 5,84,640 जो की पर्याय नंबर बी येतो. समजलं मुलांनो. एका प्रश्नात 2-3 प्रश्न दडलेले असतात. एक चुकलं की सगळं चुकते बघा. बघा बरं. 5वा प्रश्न पुस्तकातच पहा बरं का. डोळे वर करायची गरजच नाही. चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे. पहा बरं नीट. बघा कोणता अंक आहे की जो चौरसामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणात आहे. त्रिकोणात 11 आहे, चौरसमध्ये 4 आहे. पुन्हा 6 चौकोनात आहे आणि वर्तुळात आहे. पण 7 हा अंक चौरसामध्ये पण आहे, वर्तुळामध्ये पण आहे, त्रिकोणात पण आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर सी. फारच सोपा होता हा तर प्रश्न. पहा 6वाही प्रश्न फार सोपा आहे. एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. आणि पुढे संख्या दिल्यात आणि खाली काय लिहिलं एक्स वाय झेड आणि टी यामधील कमाल संख्या. कमाल म्हणजेच काय रे, मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठा अंक म्हणजे कमाल अंक 7 आहे. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती होईल. एकक दशक शतक हजार स्थानी 7 आले म्हणून वाय ही संख्या मोठ्यात मोठ्या होईल पर्याय नंबर बी. किती सोपा प्रश्न होता. तर यासारखाच 7वाही प्रश्न सोपा आहे बरं का. 30827 हे अंक
एक एकदा घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? आता हे अंक घ्यायचेत आणि 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? ह्याच्यातली कोणती आहे? आता बघा हे सगळे काय आहेत? 20,700, 20,800 ही तर मोठी झाली, 20,800 ही मोठी झाली, 20,700 ही मोठी झाली, हीच सगळ्यात लहान आहे 20,387. 2 0 पुन्हा 3 पुन्हा 8 आणि 7 आणि विषम अंक शेवटी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर सी. पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न. पुढील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. प्रश्न समजून घ्या. इथं चांदणी, हे काही बैलगाडीचं चाक आहे, हे चांदणी आणि चौकोन इथला अंक, चांदणी आणि वर्तुळ इथला अंक. मग काय बैलगाडी चाक बरोबर 1 आहे का चांदणीला वर्तुळ बरोबर 3 आहे का चांदणीला चौकोन बरोबर 9 आहे? हे प्रत्येकाचे बरोबर अंक दिलेले, कोणतं येते ते ठेवून बघायचं. मग सगळ्यात पहिलं बघा बरं, आपल्याला उत्तर तर दिलेलं आहे 7 आणि 7 14 आणि 1 15ला 5, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 4 मध्ये 1 मिसळलं तर 5, म्हणजे जर स्टार आणि वर्तुळ हे 1 आहे. मग आता इथं स्टार आणि वर्तुळ हे 1 3 दिले, हे चुकलं. स्टार आणि वर्तुळ हे 1 हे येऊ शकते, स्टार आणि वर्तुळ 1 येऊ शकते, स्टार आणि वर्तुळ 3 हे चुकलं. 2 पर्याय कटले. पुढं आता 2 मध्ये हे मिसळलं तर 1 येते, मग 2 मध्ये किती मिसळावं लागेल? 9. 2 मध्ये 9 मिसळलं तर 1 येणार, म्हणजे चांदणीला चौकोनात घेतलं तर 9. कशात आहे? चांदणीला चौकोनात 9. आहा, हे नाही तर हेच आहे, म्हणून